हाय नमस्कार. तर आज बघा डोळे हे कसे सुजलेत, कारण कारलोय आबाळ डेंजर आलतं, इतकं डेंजर आबाळ आलतं. म्हणतात धोंड्याच्या महिन्यात पाऊस पडत नाही, पण खरंच आहे बरं का. धोंड्याचा महिना पडला ना दुष्काळ पण पडतो आणि पाऊस इतका पडतो. पाऊस अजिबात पडत नाही. तर माझं डोळं ही तोंड सुजलेलं दिसत असेल तुम्हाला. का त्याचं कारण काय आहे की गोळ्या खाते मी, त्याचं रिलेशन चालतंय वाटतं. सकाळ सकाळी एक हाय जेवायच्या अनुषपोटी आणि आणि दुपारनं एक आणि संध्याकाळनं दोन. आणि ते मला हात झाला बघा, आता बरं वाटायला लागले हात, नाहीतर लय दुखत होता हात बोट आणि हे नाही ते सहसा ते चिकन बंद झाला ना म्हणून. तर वारं काल एवढं सुटलं होतं की आबाळ ते तर तेवढा तर पाऊस पडला असता का नाही, धरणे माय नुसती गार झाली असती, लेकरं बाळ मस्त वाटलं असतं वातावरण, हाय की नाही. तसं 2 दिवस झालं. धोंड्याच्या महिन्यात काय पाऊस पडत नाही बरं का. धोंड्याच्या महिन्यात फक्त भ्या दाखवतो पाऊस, असं मन आहे पहिलं म्हाताऱ्या बायांचं. तर तुम्ही म्हणत असाल अजून कशी ताई जाईना, अजून कशी जाईना. आंबा खाऊन खाऊन खोकला लागलाय मला पहाडाचं. तर आपण जाणार आहे उद्या, आपला हिशोब आहे उद्या. तर बऱ्यापैकी माल उचलत आलाय, आता थोडाच राहिलाय, तेवढा आज होईल पूर्ण पॅक. आणि मग उद्या हिशेब झाला की गावाकडं पसारा आपला घेऊन जायचं. पसारा कुठले हाय, एकच गुन्हे आहे, भांडी पाटीभर आणि एक लेपाट आणि एक पांघरायचं आणि लिहायच्या 2 साड्या आणि शर्ट. झालं एवढंच आहे आपलं, लय नाही. लय ती लय का नाही, 1.5 पोत पसारा आपला आहे. एकल्या जीवाला कितीक लागतं, एकला जीवन सदाशिव असं म्हणल्याने आहे. आता मस्त तर एवढं लांब मी आहे, पण सगळी माझी काळजी माझ्या लेकरं आईबाप यांच्यातच राहते. म्हणजे माझं शरीर तरी इकडं असलं ना तर माझा जीव तिथं असतो या. कारण आता झट एक फोन आला, फोन म्हणजे माझ्या भावाचा फोन आला. सचिन भालेराव ओळखत असाल तुम्ही, सचिन भालेरावचा फोन आला. बोलत होता म्हणजे ताई आलती ना, मग त्याला म्हणलं का, म्हणलं ताईला लाव म्हणलं. मग तात्या गेल्यात वाटतं आणायला ताईला. तर येईन ताई आज, कारण त्यांना सगळ्यांना आत्याच लागते. आत्याशिवाय पानच हालत नाही. काय आत्या देती कुणाच ठाव, धन दौलत देती होय का माझ्याकडे हाय वय धन दौलत. कष्ट करल तेवढंच खाणं बघा आपल्याकडे चांगलं चुंगलं असतं. कष्ट करून का खायचं होय ना. अहो का इथनं गेलं, उद्याचा दिवस सोमवार दिवस घरी थांबायचं 2 दिवस आणि मिसणीचं बघायचं पापडाचं. आणि अजून भरपूर तुम्हाला व्यवसाय लवकरच कळणार आहे, आपण काय बिझनेस चालू करणार आहे. हे पापडाचं तर माहितीच आहे, पण अजून एक तुमच्यासाठी मोठं सरप्राईज आहे, ते फक्त बघत राहा तुम्ही. तर सांगायचं कारण बरं वाटलं, जरा गोडीत असल्यावर बरं वाटतं जीवाला, आहे की नाही. उगत तळतळ तळतळ जीवाची असते या, बहिणीचे भावासाठी आणि भावाची बहिणीसाठी. पण मग आमच्यात कसं आहे, बहिणींची भावासाठी असते पण भावांची बहिणीसाठी नसते, असं काही वाटतं मला. पण असेल त्यांना पण माझी माया. तर मोठी बहीण तर काय आपल्याला बोलत नाही चालत नाही, तिच्या राड्यात असते. तिनं काय आपल्याला लग्नाला बोलवलं नाही, आपण बोलवायचं. पण तिनं काय आपल्याला बोलवलं नाही, ती काय आपल्याला फोन फिन करत नाही. ती जण घरच्यांचं काय झालं असेल, काय तिला दुःख आलं असेल, काय तिला वाटलं असेल, भांडण तर झालेलं मला आठवत नाही, पण ती येत नाही, बोलत नाही, चालत नाही. तिचं दुःख तिच्या संग, आमचं दुःख आमच्या संग. पण तिला एकच सांगायचं आहे बहिणीला की हो, तुझ्या बी अंगात तीच रक्त आहे, माझ्या पण अंगात तीच रक्त आहे. पण तू कोणत्या गोष्टीवर नाराज झाली, काय झालं,
एवढ्या दिवस मला काही काढायचं नव्हतं आणि काढत पण नाही, पण सांगतेय. माझी मावळण होती ना तेव्हा माझं घर भरून दिसायचं माझ्या वडिलाचं. आणि माझ्या वडिलाला वडील एकलंच राहिल्यात, एकच मोड राहिलाय. किती? एकच बी राहिलाय. त्या बियामधनं आईबापा गेली वडिलाची, परत बहिणी गेल्या 3, भाऊ गेला. त्या मोडामधला म्हणजे जुनं खोड म्हणलं तर माझं वडीलच राहिले. तर म्हणून माझ्या वडिलावर माझे चुलत भाऊ पण लय प्रेम करतो. आलं म्हणजे दाढी कटीन पैसे देतो, 50, 100, 200 रुपये जेवढं हातात येईल तेवढं त्याच्या. आणि मग वडील काय करतात, मटण आणतात. त्यांना सगळ्यांना माहिती आहे की वडिलाला मटणाचा नाद आहे, म्हणून मटण काही एवढं मी आता पहिल्यासारखं आणत नाही. पण आणलं तर आणते, नाहीतर आणत पण नाही. कारण मी इथं असल्यामुळं मला तिकडं मटण घेऊन कसं जाणार. आपणच काम करतोय. आता इथनं गेलं की कामाला जायचं, हे घरातलं पण करायचं, बाहेरचं पण करायचं. घरातलं जर जास्त पापड आलं तर 1 दिवस राहायचं, काम करायचं, सगळं नील करायचं आणि जायचं. कारण हे बी 300 रुपये उपयोगीला येतील. कारण म्हणतात ना, जेव्हा आजारी माणूस पडेल तेव्हा सगळे चुकून ज्याच्याकडं कुणाकडं पैसा नसतो. पण जेव्हा आजारी पडत नाही, जेव्हा नाही मागितलं ना, तेव्हा ती म्हणतात की आम्हाला मागितलं असतं तर आम्ही काय दिलं नसतं का. असं ही म्हणणारी सगळीच असते ती. पण असावं आपल्यापाशी ऐन टायमाला नडून कंडिशन उठावं जावं का दवाखान्यात, आहे की नाही, असं मला वाटतं. तर चला, ही आजचा हेडव फक्त माझ्या बिझनेससाठी होता, पण भलतंच बोलले मी. तर आपला बिझनेस आता मी काय सांगणार नाही, तुम्हाला करूनच दाखवणार आहे, तेव्हा तुम्हाला समजेल. तर चला, हे व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. बाय.